आज दिनांक 21 जुलै 2026 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक 11 वाजता सर्व विद्यार्थी व पदवीधर कृती समितीच्या वतीने भव्य विद्यार्थी जागर मोर्चा संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। या मोर्चामध्ये स्टेनो पदाची नियमित भरती करण्यात यावी, टीईटी परीक्षा ऑफलाईन घेण्यात यावी, पोलीस भरती 2026 तातडीने जाहीर करावी, शिक्षकांची टीईटीची अट रद्द करावी, पेपर फोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी विद्यार्थ्यांचा जागर मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी दिलीप हरिभाऊ घुगे, बंडू नरवाडे, गजानन शिंदे, संदीप भुक्तर, भूषण पाईकराव, दत्ता इंगळे, गौतम सूर्यतळ, शेख सर, सातपुते सर, हनुमंते यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। आंदोलन होतं। आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून, आमचे कृती समिती विद्यार्थी पदवीधर यांनी मिळून आमचा हा जो आंदोलन करण्यात आलं, यामध्ये विशेष विषय असे होते की स्पर्धा परीक्षा देणारे MPSC देणारे जे काही विद्यार्थी होते, त्या परीक्षा जे की शासनाकडून त्यांनी GR काढला आहे की ते ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, म्हणून आमचं म्हणणं आहे ते ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात। कशासाठी लागतात ऑनलाईन? तुम्हाला काय ऑनलाईन करून साध्य करायचे? अरे जे हुशार विद्यार्थी, अभ्यासू विद्यार्थी, शेतकऱ्याचे लेकरं आहेत, इथं कष्टकऱ्यांचे लेकरं आहेत, ते इथं त्यांना एक टाईम खायची व्यवस्था नाही। काही विद्यार्थी आमच्याकडे असे आहेत की 2 टाईमचा मेसचे पैसे देऊ शकत नाहीत, म्हणून ते 1 टाईमचे मेसवर लावतात आणि ते अभ्यास करतात। अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या लेकराची। ते विद्यार्थी आज स्टेनोची तयारी करतात, ते विद्यार्थी आज MPSCची तयारी करतात, ते विद्यार्थी आज पोलीस भरतीची तयारी करतात, ते आज विद्यार्थी काही TETची भरती तयारी करतात, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करतात। त्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। स्टेनोचं पद पुनर्जीवित झालं पाहिजे। TET, नीट हे एक्झाम, अरे कुठं नीटसुद्धा नीट करता येते तुम्हाला? नीट परीक्षासुद्धा नीट दिली नाही आणि तुम्ही आम्हाला शासनाचं हे दाखवता की आम्ही खूप व्यवस्थित काम करतो। म्हणून मला प्रशासनाला, शासनाला सगळ्यांना विनंती करायची आहे की आज आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आहे, हा आमची सुरुवात हिंगोलीपासून होईल तर शेवट मुंबईच्या मंत्रालयावरच होईल, हे आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी। आम्ही कायदा हातात न घेता कायद्याचा उपयोग करून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। पूर्ण मराठवाड्याभर मी पिंजून काढणार आहे येणाऱ्या महिन्याभरात आणि नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमिशनर ऑफिसवर आम्ही मोर्चा राहील आमचा। त्यानंतर आम्ही तिथं नाही ऐकण्यात आलं आमच्या मागण्यात, आम्ही सरळ मंत्रालयावर आम्ही धाड टाकू। कितीतरी मुलांचा असा जनाक्रोश आहे की त्यांच्या मनात अशी भीती आहे की आपण जी एक्झामची तयारी करतो ते उद्या पेपर फुटतो की काय, ही सर्वांच्या मनात भीती आहे। पण आपण आज बघत आहे की हर गोष्टीत तुम्ही पाहत आहे की महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, पेपर फुटत आहे। आमची एक मागणी आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत, गोरगरिबाचे, कष्टकऱ्यांचे, त्यांना तर बरोबर न्याय द्या। तुम्हाला काय सरकार जाळायचं जाळा, आम्हाला तर न्याय द्या। तुम्ही पोलीस भरतीसाठी तुम्ही वय वाढ देत नाही, पावसाळी अधिवेशनमध्ये महिनाभर पोरं बसले। पोलीस भरती, होमगार्ड, MSF वाले, यांना कोणीतरी न्याय द्या यांना। सरकार फक्त नावाला नका स्थापन करू, आम्ही नौजवान युवक जर तुम्हाला निवडून देत असेल तर आमच्यात पाडायची पण हिंमत आहे तुम्हाला। तुम्ही असं नका करू दुर्गलेपणा, तुम्ही दुसरे खासदार आमदारांना 100 कोटीमध्ये फोडता। गोरगरिबाच्या लेकराला न्याय द्यायचं हे तुमचं काम आहे। एक विद्यार्थी म्हणून हा माझा जन आक्रोश आहे आणि तुम्ही लवकरात लवकर जे पण GR काढलेले आहेत ते देवाभाऊ यांनी लवकरात लवकर ते कॅन्सल करून आमच्या मुलांना न्याय द्यावा।